मंडळी, कसं काय? मी स्नेल मुंडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर द क्युरियस बायकर. कॅप्शन वाचून तुम्हाला कळलं असेल की ही राईड कुठे जाणार आहे. बट खूप टायमानंतर मी व्लॉग करतो आहे, चॅनलवर व्लॉग येतो आहे आणि तोही असा व्लॉग आहे जिथे आम्ही सर्वात जास्त किलोमीटर्स करणार आहोत. जवळपास 1800 किलोमीटर्स आहेत. आणि सेकंड थिंग, मी पहिल्यांदा पॅनियर्स आणि टॉप बॉक्स लावून राईड करणार आहे. मी ह्या आधी कधी केलेली नाही आहे. सो आय होप सगळं नीट जाईल. आता माझं गिअरअप व्हायचं बाकी आहे, बाकी सगळं लगेज लोडेड आहे. डायरेक्टली आता भेटूया आपण खाली. सगळे बाकीचे लगेज माउंट करत आहेत त्यांच्या बाईक्सवर. डायरेक्ट भेटूया आपण खाली. राईड चालू झालेली आहे. थोडा इश्यू झाला होता माझ्या बाईकचा सकाळी. माझी बाईक सेल्फ स्टार्ट घेत नाही आहे, सो धक्का मारून स्टार्ट तर केली आहे. आय होप आता सगळं नीट होईल. नाही तर माझ्याकडे एकच ऑप्शन आहे की बाकीच्यांना पुढे पाठवून मी रिटर्न येईन. हो, बघू आता. हां, गाडी अजून पण प्रॉब्लेम देते मला. बाईक कळत नाही, पॉवर अशी लूज होते पॉवर. हां, बघू आता थांबल्यावरती स्टार्ट होतं का. मस्त सगळे आता होममेड पराठा खात आहेत. माझ्या बायकोने बनवलेला पराठा. सकाळी थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता. गाडी स्टार्ट नव्हती होत, माहीत नाही तर तिची बॅटरी लो झाली की नाही. बट आता बऱ्यापैकी चालते. बघू काही प्रॉब्लेम झाला तर मग कुठलं गॅरेज वगैरे भेटते तर जाऊ. पण सध्या तरी ती चांगली चालते. आणि इथे आमच्या गाड्या उभ्या आहेत, मी दाखवतो. काय बघा, ह्या सगळ्या बाईक्स आहेत आमच्या. 5 जण आहोत आम्ही. आणि ही आपली बाईक उभी आहे. जसं मी मगाशी बोललेलो, पॅनियर सेट लावलेले आहेत तिला पहिल्यांदा. खूप मोठी वाटते गाडी आज. आता आपल्याकडे आली आहे निंजा 650. थोडं चेंज. थोडी अनकम्फर्टेबल आहे माझ्यासाठी. मला हिमालयाची सवय आहे आणि ही गाडी तर माझी वन ऑफ माय फेवरेट. हा, इथे थोडं ट्रॅफिक दाखवते, तो इथून एक रोड वळवून दाखवते. काय करायचं? सिमिलरिटी आहे ना. ठीक आहे, चल कसं पण हाच रस्ता ॲक्च्युली. विजयापुरा बरोबर आहे ना. ते ठीक आहे. इथे मध्येच हे दाखवते. हां, माहिती आहे, बघितलं ते मग. अशी पण जाऊया की फ्लॅश चालू आहे. फ्लॅश चालू आहे. विजयापूर पासून आम्ही एक अराउंड 85 किलोमीटर लांब आहोत. आणि विजयापूरपासून 31 किलोमीटरच्या आत मुंबई महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर आहे. खूप तिकडे काहीतरी लिहिलेलं असेल. आम्हाला फोटो पण काढायचा आहे. असाच रोड चालू आहे कधीपासून. थोडा बोरिंग रोड आहे. ॲक्च्युली डिस्टन्स जास्त असल्यामुळे तो बोरिंग वाटतोय. आणि स्ट्रेट आहे. आता विजापूर येईल. विजयपूर, सॉरी, माय मिस्टेक. बापरे, रस्ता बघा कसा.
कुठे आलोत आपण? विजापूरपासून 30 किलोमीटरच्या आसपास असतो. सगळे बोलतात 20 किलोमीटरवर बॉर्डर आहे, 20 किलोमीटर झालं पण बॉर्डर येत नाही. आणि भूक तर अशी लागली नव्हती, पण प्रोटीन बार्स आहेत घेऊन ठेवलेले आम्ही सकाळी. थोडे प्रोटीन बार्स खाऊनच बघू आता, भूक लागली तर थांबू. अचानकमध्ये ऊन खूप वाढलं होतं मध्ये, पाऊस तर इथे बिलकुल नाही आहे. पंढरपूरच्या आधीपासूनच पाऊस नाही आहे इकडे. हो, अजून जवळपास 250 किलोमीटर्स जायचे आहेत आम्हाला, जे 5 तास तरी लागतील. म्हणजे संध्याकाळचे 8-8:30पर्यंत आम्ही पोहोचू. ठीक आहे, अजून 250 किलोमीटर जायचं आहे. 420 किलोमीटर झालेले आहेत. 255 मोर. लेट्स गो, जाऊया आता. हॉल्ट होत आहेत छोटे छोटे, बट नेसेसरी आहेत ते हॉल्ट घेणं. हो, आणि रस्ता तर नुसता पुसाट आहे. पळवतो आहे आम्ही. रस्ता संपतच नाही आहे. बोरिंग रस्तामध्ये आलेला, बट ठीक आहे. त्या कोल्हापूर-सातारा हायवेपेक्षा बेटर आहे जरा. लास्टचे 25 किलोमीटर सुटले आणि 15 मिनटं झाल्यापासून हे असंच ट्रॅफिक आहे. सगळ्या बाजूने ट्रक्स, पुढून जायला रस्ताच नाही आहे. आणि रस्त्याची एवढी हालत खराब झाली आहे इकडे. ट्रक्स नुसते ट्रक्सच आहेत या पूर्ण हायवेला. जेवढे पण आम्ही हायवे घेतले आज, सगळे नुसते ट्रकनेच भरले होते. किती मोठा पॅच आहे माहीत नाही. थोडासाच आहे, दिसतोय तो थोडा झालं ठीक. किती मोठा आहे फायनली पोचलो आम्ही. काल रात्री मी काही शूट नाही केलं. आम्हाला पोचायला जवळपास 10 वाजले आणि आमची राईड अराऊंड 16 तासाची झाली. एवढं थकलो होतं की आम्ही डायरेक्ट झोपून गेलो, म्हणून मी रात्री काही शूट नाही केला. आज ॲक्च्युली Day 2 आहे, तो आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. तोपर्यंत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.